पंढरपूरला मंदिरामध्ये घडला धक्कादायक प्रकार. हा धक्कादायक प्रकार त्या व्यक्तीने व्हायरल केला जो स्वतः वारकरी होता. कोणाला कल्पनाही नव्हती मंदिरामध्ये असा काही प्रकार चालू होता. मंदिरामधील ती घटना, तो धक्कादायक प्रकार पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. तो वारकरी व्यक्ती प्रत्येक एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचा. पण यावेळेस त्या वारकरी व्यक्तीला मंदिरामध्ये असं काही दिसलं, त्यामुळं सर्वत्रच खळबळ उडाली. मोठ्या भावनेने, मोठ्या श्रद्धेने लोक पंढरपुरात येतात, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्याच मंदिरामध्ये हा धक्कादायक प्रकार चालू होता. मंदिरामध्ये ती घडलेली घटना पाहिल्यानंतर त्या वारकरी व्यक्तीच्या मनात आलं, या घटनेचा व्हिडिओ बनवायला हवा. एवढंच नाही तर त्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये सांगितलं, यापुढे आता मी पंढरपुराला कधीही येणार नाही, तर यापुढे वारी बंद होणार. नेमकं त्या व्यक्तीने पंढरपुरामध्ये असं काय पाहिलं, कोणता धक्कादायक प्रकार मंदिरामध्ये घडला, ज्यामुळे हा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झालाय? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊया. पंढरपूर आज कोणाला माहिती नाही. आपल्यामधील बरीचशी लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले असतील, पण यावेळेस त्या ठिकाणी जो प्रकार घडलाय ते ऐकून आपल्याला देखील विश्वास बसणार नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी बरेचसे वारकरी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. असाच एक वारकरी त्या दिवशी पंढरपूरला निघाला होता. पण यावेळेस जे त्याच्या नशिबामध्ये लिहिलं होतं त्याची त्याला जराही कल्पना नव्हती. तो वारकरी असा नव्हता कधीतरी क्वचित पंढरपूरला जाणारा. तो दर महिन्याला एकादशी आले की आवर्जून पंढरपुराची वाट धरणारा भक्त होता. लहानपणापासून पंढरी हे फक्त त्याच्यासाठी एक गाव नव्हतं. पंढरी म्हणजे समाधान, पंढरी म्हणजे शांती आणि पंढरपुरामधील पांडुरंग म्हणजे संपूर्ण विश्व. पण याच एकादशीला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असं काही घडणार होतं, त्यामुळं तळपायाची आग मस्तकामध्ये जाणार होती. एवढंच नाही तर त्या वारकऱ्यांनी मंदिरामध्ये घडलेला तो धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. तो मोबाईलमध्ये स्वतः म्हणतोय, आता यापुढे मी कधीही पंढरपूरला येणार नाही, आणि जर हा प्रकार असाच चालू राहिला तर एक दिवस असा येईल पंढरपूरची आषाढी वारीसुद्धा बंद पडेल. हे शब्द तो व्यक्ती व्हिडिओमध्ये बोलणार नव्हता, पण अचानक त्याच्या तोंडामधून हे शब्द निघाले. चांगला सुशिक्षित व्यक्ती, विठ्ठलाचा भक्त, नेहमी आषाढी एकादशी आली की तो पंढरपूरला दर्शनासाठी जायचा. सरकारी नोकरी होती, रिटायर झालेला होता, त्यामुळं त्याला देवदर्शन करायला खूप जास्त आवड. तो जास्त करून पंढरपूरलाच जायचा आणि दरवेळेस आषाढी एकादशी वारीमध्ये जायचा. आता त्या व्यक्तीबरोबर तो धक्कादायक प्रकार घडायला सुरुवात झाली होती. त्या व्यक्तीकडे स्वतःची 4 चाकी गाडी होती. त्याने मनामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी एक प्लॅन ठरवला होता. सर्वात अगोदर शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आणि मग पंढरपूरला जायचं, असा त्याचा पूर्ण प्लॅन ठरलेला होता. ठरल्याप्रमाणे तो व्यक्ती निघाला. सर्वात अगोदर त्याने शिर्डी गाठलं. शिर्डीमध्ये गेल्यानंतर त्याला आज जाणवलं होतं कदाचित आजचा मुक्काम शिर्डीमध्येच करावा लागणार, कारण की त्या दिवशी शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. साईबाबांचं ते भव्य रूप, लोकांची अफाट गर्दी, श्रद्धेचा महासागर पाहून त्या व्यक्तीचं मन शिर्डीमध्ये भरावून आलं. प्रचंड गर्दी असताना, रांग असताना त्या व्यक्तीने रांगेमध्ये राहून साईबाबांचं दर्शन घेतलं. आता पंढरपुरामध्ये त्या व्यक्तीला जो धक्कादायक प्रकार दिसणार होता त्याची सुरुवात इथूनच झाली होती. साईबाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर त्याला मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये अनेक गरजू अपंग भिकारी हात पसरून बसलेले दिसले. त्यामध्ये कोणाचा हात नव्हता तर कोणाचा पाय नव्हता. काहींच्या चेहऱ्यावरती वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. त्या व्यक्तीला त्या भिकाऱ्यांची अवस्था पाहून थोडं वाईट वाटलं, मनाला कुठेतरी चटका बसला. पण त्या व्यक्तीला याची कल्पना होती मंदिराबाहेर अशी लोक बसलेलेच असतात, त्यामुळे त्याने फारसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. शिर्डीमधील दर्शन झाल्यानंतर एक दिवस शिर्डीमध्ये मुक्काम केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी तुळजापूरच्या दिशेने निघाला, कारण की त्याला आषाढी एका दिवशीला पंढरपुरामध्ये जायचं होतं. तो व्यक्ती पहाटेच्या दरम्यान 4 वाजता तुळजापूरमध्ये पोहोचला. तिथे त्याने एक रूम घेतली, आंघोळ वगैरे केली आणि आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाला. पहाटेची वेळ होती, थंडी ही एकदम कडाक्याची पडलेली. मंदिरामध्ये जात असताना त्याला मंदिराच्या परिसरामध्ये एक भिकारी थंडीने थरथर कापताना दिसला. हजारो लोक त्या मंदिरामध्ये जात होती, येत होती, पण थंडीने कुडकुडणाऱ्या त्या भिकाऱ्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. पण या व्यक्तीचं मात्र लक्ष गेलं. व्यक्तीच्या मनात आलं, आपण या भिकाऱ्याला काहीतरी अंगावरती द्यायला हवं. पण सकाळची वेळ होती, तिथे दुकानही बंद होते. त्या व्यक्तीने स्वतःच्या अंगावरचं जर्किंग काढून त्या भिकाऱ्याला दिलं. तुळजापुरामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत त्या व्यक्तीचं दर्शन झालं आणि तिथून पुढे तो तिथं न थांबता
लगेचच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. आता त्या व्यक्तीबरोबर असं घडणार होतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. अख्ख्या आयुष्यामध्ये त्याला असा धक्कादायक प्रकार दिसला नव्हता. जसं जसं पंढरपूर जवळ येत गेलं तसं तसं रस्त्यावरती त्याला वारकऱ्यांची गर्दी दिसू लागली. विठ्ठल विठ्ठल हा गजर त्याच्या कानामध्ये घुमू लागला. क्षणभर तो व्यक्ती सगळं विसरला आणि भक्तीच्या सागरामध्ये न्हाऊन निघाला. अखेर एका दिवशीच्या दिवशी तो पंढरपुरामध्ये पोहोचला होता. आषाढी एकादशीचा दिवस होता. नेहमीप्रमाणेच होता. नेहमीप्रमाणे तो दर्शनाला यायचा, दर्शन करून पुन्हा आपल्या घरी जायचा. पण यावेळेस मात्र मंदिरामध्ये वेगळंच काहीतरी घडणार होतं. कदाचित त्या व्यक्तीने आपल्याबरोबर जे घडणार आहे त्याची तयारी केली नसावी. पंढरपुरामध्ये पाय ठेवताच त्या व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा जाणवली. लाखोंची गर्दी, लाखोंचे चेहरे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकच हास, ते म्हणजे विठ्ठलांचं दर्शन. आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपुरात प्रचंड प्रमाणात गर्दी होती. त्याने त्याची गाडी लांबच पार्किंग केली होती आणि तिथून पुढे त्याला पायी चालत जायचं होतं. तो व्यक्ती पायी चालतच मंदिराच्या दिशेने निघाला. सर्वत्रच विठ्ठल विठ्ठल गजर चालू होता. त्यावेळेस पंढरपुरामध्ये गर्दीचा महासागर उसळलेला होता. पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक सर्वच जण आपापल्या कामामध्ये होते. त्या व्यक्तीने ठरवलं अगोदर प्रदक्षिणा, त्यानंतर दर्शन. तर याच वेळेस त्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडणार होता. तो व्यक्ती प्रदक्षिणा घालत असताना त्याला पुन्हा तेच चित्र डोळ्यासमोर दिसू लागलं. भिकारी, गरजू, आजारी लोक. पण अचानक त्याच्या नजरेमध्ये एक गोष्ट खटकली. मंदिराच्या शेजारीच एक ॲम्ब्युलन्स उभा होती. इतक्या गर्दीमध्ये ही ॲम्ब्युलन्स इथं का उभा आहे हा प्रश्न त्या व्यक्तीच्या मनामध्ये आला. हे पाहण्यासाठी तो पुढे गेला आणि त्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं तेव्हा त्याच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. कारण की त्या ठिकाणी एक माणूस वेदनेने किंचळत होता, ओरडत होता. त्या व्यक्तीच्या पायाला मोठी जखम होती. जुनीच मलमपट्टी लावलेली होती. त्या व्यक्तीमध्ये उठण्याची अजिबात ताकद नव्हती. ॲम्ब्युलन्स त्या व्यक्तीपासून फक्त 2 फूट अंतरावरतीच होती. पण तिथं किंचळत ओरडत पडलेल्या त्या माणसासाठी ते ॲम्ब्युलन्स काहीच कामाची नव्हती. हजारो लोक तिथून जात येत होती. त्या भिकारी व्यक्तीकडे बरेच लोक पाहत होते. कोणी पाहुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. त्याच वेळेस त्या वारकरी व्यक्तीच्या डोळ्यामधील विठ्ठलाची मूर्ती धुसर झाली आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त उभा राहिला वेदनांनी तडफडणारा आणि किंचाळणारा तो माणूस. त्यावेळेस त्या वारकरी व्यक्तीच्या मनामध्ये संताप उसळला होता. हाच खरा देव हे त्याला कळून चुकलं होतं. त्याच वेळेस त्या वारकरी व्यक्तीने आपला खिशामधील मोबाईल काढला. त्या भिकारी आणि वेदनांनी तडफडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. सर्वात प्रथम त्या वारकरी व्यक्तीने वेदनाने तडफडणाऱ्या त्या व्यक्तीची मदत केली. त्या व्यक्तीने ॲम्ब्युलन्सवाल्याला रिक्वेस्ट केली, एवढ्या पवित्र ठिकाणी, एवढ्या धार्मिक स्थळी हा व्यक्ती मंदिराच्या बाहेर वेदनेने तडफडतोय, किंचाळतोय आणि तरी देखील कोणाचं लक्ष नाही. त्या वारकरी व्यक्तीने ॲम्ब्युलन्सवाल्याची मदत घेतली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्याचे उपचार केले आणि त्याला खरचण्यासाठी. आणि त्या व्हिडिओमध्ये तो वारकरी व्यक्ती म्हटला, आपण मंदिरामध्ये येतो, देवाचं दर्शन करण्यासाठी येतो, पण मंदिराच्या बाहेर आपल्याला अशी लोक दिसतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. खरा देव तर माणसात आहे. जर त्या व्यक्तीला एवढ्या वेदना होत आहेत आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून मंदिरामध्ये दर्शनासाठी जातोय, तर ही सर्वात मोठी आपली चुकी आहे. ज्या ठिकाणी माणसाला माणूस ओळख देत नाही अशा ठिकाणी मी पुन्हा कधी येणार नाही, असं त्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये सांगितलं. खरं तर त्या व्यक्तीने जे काही सांगितलं होतं ते अगदी योग्य होतं. आपण बऱ्याचशा मंदिराच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला अशी लोक दिसतात जे वेदनेने तडफडत असतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष बरीच लोक करतात. आपणही करतो. पण एकदा तरी अशा लोकांची मदत करून पहा. आपल्याला मंदिरामध्ये जाण्यापेक्षा त्या व्यक्तीला आपण जी मदत केली त्याचा आनंद सर्वात जास्त असतो आणि त्याचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळतो. त्या व्यक्तीने व्हिडिओमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला, आपण जेव्हा कधी मंदिरात जातो आणि जेव्हा कधी आपल्याला अशी लोक दिसतात ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशा लोकांची नेहमी मदत करा. आपल्याला देव आशीर्वाद देईल. जर आपण त्या लोकांची मदत करणारच नसाल तर मग मंदिरामध्ये जाऊन आपला काय उपयोग होणार.